येत असेल तुम्हाला कदाचित, काही हरकत नाही, इंग्रजी थोडं थोडं येऊ का परिपूर्ण येऊ किंवा इंग्रजी न येऊ, प्रत्येक जण, मग तो लहान असो मोठा असो, लहान मुलं असोत मोठी माणसं असोत, कुणीही असो, आज अशा काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की यापैकी कुणीही जरी असेल, लहान मोठं कुणीही असो, तरी सुद्धा त्याला इंग्रजीमध्ये वाक्य लिहिता येणार आहे। जरी तुम्ही मराठी मीडियमचे असाल, तुम्हाला फक्त मराठी येत असेल आणि तुम्हाला जर इंग्रजी शब्द जे येत नाहीत त्याचे जर कोणीतरी इंग्रजी प्रतिशब्द सांगितले, तर फक्त मराठी येत असताना सुद्धा तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य बनवू शकणार आहात। फक्त आवश्यकता असेल की कोणते शब्द आहेत ते जरी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही सुद्धा अगदी ज्याला इंग्रजी येत नाही, परिपूर्ण नाही, थोडंसं किंचितच येतं, ते विद्यार्थी सुद्धा इंग्रजीमध्ये वाक्य बनवू शकणार आहेत। अशा महत्त्वपूर्ण आणि अविश्वसनीय अशा प्रकारच्या ट्रिक मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही कोणतंही मराठी मधलं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकणार आहात। एवढंच नाही तर कुठल्याही वर्गातला विद्यार्थी असो, 5वी 6वी 7वी 8वी 10वी 12वी त्याच्या पुढील कोणतंही शिक्षण घेणारा विद्यार्थी ज्याला अडचण येते की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहावं, यात जर अडचण येत असेल तर तीही अडचण या ट्रिक्सने दूर होणार आहे। आणि तुम्ही पहा, तुम्ही स्वतः म्हणाल की हा एक क्रांतिकारक व्हिडिओ आहे इंग्रजीच्या मधला, कारण मराठी मीडियम वाल्यांना ही मोठी अडचण असते, ती मोठी अडचण मी आज दूर करणार आहे। चला तर बघूया कोणतंही वाक्य, बघा बोर्डवर तुम्हाला इथे दिसतील, अगदी छोटे छोटे वाक्य आहेत, त्याच्यानंतर मी मोठे वाक्य घेतलेले आहेत आणि त्याहीपेक्षा खूप मोठे मोठे वाक्य घेतलेले आहेत। वाक्य कोणतंही असो, कोणत्याही प्रकारचं असो, मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे की तुम्ही कोणतंही वाक्य इंग्रजीत करू शकणार आहात। विद्यार्थ्यांना अडचण असते की इंग्रजीमध्ये उत्तर लिहित असताना मी कसं उत्तर लिहू, मला इंग्रजीत लिहिता येत नाही। सो इंग्रजीत लिहिता येत नाही ही जी अडचण आहे ती आज पूर्ण दूर होणार आहे। आणि हा एवढा क्रांतिकारक व्हिडिओ, एवढ्या मस्त ट्रिक्स आहेत त्याच्यामधल्या, आणि तुम्ही जर त्या समजून घेतल्या आणि या पद्धतीने तुम्ही जर दररोज 5 ते 10 वाक्य लिहून काढले, तर तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही। तुम्ही कोणत्याही वाक्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकणार आहात। प्रत्येक वाक्याचं करता येईल असं नाही म्हणता येत, परंतु तुम्ही भरपूर वाक्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकणार आहात आपल्या या ट्रिक्सच्या सहाय्याने। चला तर ट्रिक समजून घेऊया। मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये। सो स्टुडंट पहा, आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा, कारण अशा प्रकारे कुठल्याच चॅनलवर कसलाच कोणताच व्हिडिओ नाही की ज्यामध्ये तुम्हाला अशा वेगळ्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्हाला भाषांतर शिकवलेलं असेल। चला तर बघूया कोणत्या आहेत ह्या ट्रिक। पहा, तुम्हाला इथे एक ट्रिक लिहिलेली दिसेल, पहा, फर्स्ट लास्ट बाकीला ट्विस्ट। ओके, सो ही ती ट्रिक आहे ज्या ट्रिक्सच्या मदतीने मी तुम्हाला आज भाषांतर शिकवणार आहे, वाक्य छोटं असो की मोठं। चला तर बघूया कशी ही ट्रिक आपल्याला अप्लाय करायची आहे। ओके, सी हिअर। आता पहा, मी आनंदी आहे असं एखादं छोटं वाक्य असेल, किंवा बघा जसं की मुंबई भारताची राजधानी आहे अशा प्रकारचं वाक्य असेल, जे की सिंपल सेंटेन्सेस असतात। आता मी इंग्रजी शिकत आहे अशा प्रकारचं एखादं टेन्सचं वाक्य असू द्या, ते वाक्य असेल, किंवा मी तुझ्यासारखं इंग्रजी बोलू शकते यासारखं एखादं मोडाल्स असलेलं वाक्य असू द्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचं। किंवा बघा, मला माहिती आहे की तू खूप प्रामाणिक आहेस, मोठं वाक्य आहे। किंवा याच्यासारखं पहा, तो त्याच्या मित्रांसोबत मैदानावर खेळत होता, मोठं वाक्य वाटतं आणि मग विद्यार्थी गोंधळून जातात। थोडक्यात काय स्टुडंट्स, तर आजच्या ह्या ट्रिकनं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाक्य हे इंग्रजीमध्ये करता येणार आहे, फक्त ट्रिक समजून घ्या। सो सी हिअर, आता आपण सुरुवात करूया छोट्या वाक्यांपासून। आता आपली ट्रिक काय आहे आणि वाक्य कशा पद्धतीचे, बघा, मी आनंदी आहे, छोटंसं वाक्य आहे पण ट्रिक समजून घेऊया अगोदर। सो स्टुडंट, याच्यात तुम्हाला काय करायचंय, कोणतंही वाक्य इंग्रजीत करत असताना तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट, बघा आपली ट्रिक काय सांगते, फर्स्ट लास्ट आणि बाकीला ट्विस्ट। सो पहिला आपला जो रूल असणार आहे तो असणार आहे फर्स्ट आणि लास्ट, ठीक आहे। सो फर्स्ट लास्ट आपण अंडरलाइन करणार आहोत, फर्स्ट आणि लास्ट। हा फर्स्ट लास्ट
आपल्याला जोडी बनवून सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजे बघा फर्स्टचा जो मी शब्द आहे, मी साठी इंग्लिश मध्ये आपण लिहिणार आय आणि आहे साठी आपण लिहित असतो एम. सो हा फर्स्ट आणि हा लास्ट जो आहे बघा, सो हा फर्स्ट आणि लास्ट मी तुम्हाला इथे लिहिलेला दिसेल. मी इथे फर्स्ट लास्ट लिहिते, तुम्हाला समजेल. सो बघा हा आहे आपला फर्स्ट वर्ड, हा आहे आपला लास्ट वर्ड आणि हे मधले जे शब्द आहेत हे आहेत आपले बाकी. ठीक आहे, बाकी राहिलेले शब्द. तर आपली ट्रिक आहे बाकीला ट्विस्ट. कसं आहे बाकीला ट्विस्ट ते मी सांगणारच आहे. सो हा आहे फर्स्ट, हा आहे लास्ट. काय करायचे, हा पहिला आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचंय, फर्स्ट लास्ट घ्यायचं आहे. सो फर्स्ट मी साठी आय, आहे साठी एम, आय एम. ओके, फर्स्ट लास्ट घेतला. आता बाकीला ट्विस्ट. सो बाकी जो आहे तर एकच शब्द आहे त्यामुळे इथे तुम्हाला ट्विस्ट दिसणार नाही, पण कसा ट्विस्ट आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. सो बाकी जे आहेत ते इथे लिहून घ्यायचे. आय एम हॅपी. सिंपल. आता बघूया, मला दोन भाऊ आहेत. मला दोन भाऊ आहेत. आपली एखादी गोष्ट असेल तर आपण टू हॅवचं क्रियापद वापरतो. पुन्हा इथे पण तीच ट्रिक असणार आहे, फर्स्ट अँड लास्ट. सो हा आहे आपला फर्स्ट वर्ड, हा आहे आपला लास्ट वर्ड. सो आपला पहिला रूल काय सांगतो, फर्स्ट लास्ट एकत्र घ्यायचंय आपल्याला. सो मला, मला साठी शब्द इथे आपल्याला आहेत अशा अर्थाचा आहे, त्यामुळे आय सब्जेक्ट येईल. आहेत, दोन भाऊ आहेत, हे माझे दोन भाऊ आहेत, त्यामुळे आपल्याला इथे टू हॅवचं क्रियापद घ्यावं लागतं. सो आपण इथे घेणार आहोत हॅव. ओके, फक्त हा एक फरक लक्षात घ्या, इथे पण आहे, इथे आहेत आहे. मग इथे आपण आहे साठी एम घेतलेला आहे आणि इथे मात्र आपण हॅव घेतो आहोत. तर हा बेसिक डिफरन्स तुम्हाला माहितीच असणार आहे की एखादी गोष्ट आपली असेल, आपल्याला दोन भाऊ दोन बहिणी असे रिलेटिव्ह सांगायचे असतील, किंवा आपल्याला आपली प्रॉपर्टी सांगायची असेल, किंवा आपल्या बॉडी पार्ट सांगायचे असतील, तर त्यासाठी आपण हॅव वापरत असतो. मग अर्थ ला आहे, मला आहे असा अर्थ. बघा ला आहे म्हणून हॅव घेतलं. त्यानंतर आता काय राहिलं, बाकी. बाकी राहिले कोण कोण, दोन भाऊ. सो आता इथे लिहावं लागेल आपल्याला टू ब्रदर्स. जसजसं पुढे जाऊ मोठे मोठे वाक्य कसे करायचे आहेत ते तुम्हाला मी ट्रिक्सच्या मदतीने सांगते आहे. आपण फक्त आताशी फर्स्टच ट्रिक पाहिलेली आहे, फर्स्ट स्टेप पाहिलेली आहे. बाकीला ट्विस्ट कसा आहे तो आपण बघणारच आहोत. बघा आता, आता पहा, मी उद्या मुंबईला जाईल. सो इथे पण आपण तोच रूल लागू करूया, फर्स्ट आणि लास्ट. मग पहिली स्टेप काय आहे आपली, स्टेप 1 काय सांगते, फर्स्ट लास्ट एकत्र घ्या. सो मी, आता पहा, मी मुंबईला जाईल, जाईल. सो जाईल साठी आपल्याला जाण्यासाठी गो वर्ब येतं, पण जाईल म्हणजे भविष्य काळ दाखवायचं असेल तर आपण लिहित असतो विल गो, आय विल गो. ओके, आय विल गो. आता काय राहिले, उद्या आणि मुंबईला हे दोन शब्द राहिलेले. सो आता इथे पहा वेळ ह्या ट्रिक्सची, बाकीला ट्विस्ट. सो काय आहे, सेकंड मध्ये आपल्याला पाहायचंय की बाकीला ट्विस्ट काय आहे. ओके, बाकीला ट्विस्ट कसा द्यायचा आहे बघूया आपण. सी हिअर. आता उद्या आणि मुंबईला अशा अर्थाचे शब्द आहेत. आता पहा इथे बाकीचा ट्विस्ट कसा द्यायचा आहे. दोन शब्द असतील मध्ये राहिलेले, म्हणजे बाकी असलेले, दोन असतील, तीन असतील, 4-5 असतील. सो हे जे मधले बाकी आहे, आता हे सगळं काय आहे आपलं बाकी. ओके, सो बाकीला आपल्याला एक ट्विस्ट द्यायचा आहे. कसा, आपण मराठीमध्ये वाक्य लिहितो ना ते आपण लेफ्ट काढून राईट कडे लिहित असतो. ओके, ही आहे लेफ्ट साइड, ही आहे राईट साइड. आपण मी शब्द आधी लिहितो, उद्या त्यानंतर मुंबईला, म्हणजे आपण असं लिहितो आहे ना, मी उद्या मुंबईला जाईल. सो आपण लेफ्ट कडून राईट कडे लिहित असतो. पण इंग्लिश मध्ये करत असताना उलट करायचं आहे. सो आपल्याला राईट कडून लेफ्ट कडे इंग्रजी शब्द लिहित जायचे आहेत. ही ट्रिक नीट समजून घ्या. सो पहा आता इकडे मुंबईला. ओके, आता आपल्याला असं जायचंय, म्हणजे काय करायचं, तर हा शब्द आधी लिहायचा आहे, नंतर हा लिहायचा आहे. ओके, हे महत्वाचं आहे. मराठीतून इंग्रजीत करत असताना ह्या ट्रिक फार महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला ज्यांना ह्या कुठल्याही विद्यार्थ्याला दाखवा, बेसिक छोटे लहान मुलं जरी असतील 3री 4थी 5वीला, त्यांना शब्द द्या इंग्रजीचे आणि त्यांना या मेथडनी वाक्य करायला लावा आणि मग बघा काय इम्प्रूव्हमेंट होईल त्यांच्यामध्ये.
बेस आहे हा, कदाचित प्रत्येक वाक्याला लागू होणार नाही, परंतु ऑलमोस्ट सगळ्या वाक्यांना हा लागू होईल. ओके, सो मुलांना देऊन तुम्ही त्यांचं बेसिक पक्क करा. जर त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे जर एखाद्या वाक्याला हा नियम लागू होत नसेल. ओके, सो बघा आय विल गो. आता आपल्याला उलट यायचं आहे, डावीकडून उजवीकडे, म्हणजे हा शब्द आधी लिहायचा आहे नंतर हा लिहायचा आहे. आता आपल्याला लिहायचे मुंबईला. ठीक आहे, मुंबई. आता तुम्ही म्हणाल मॅडम मुंबई आहे इथे ला, ला साठी काय घ्यायचं, तर कधी पहा लक्षात घ्या, आपण जेव्हा एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी जात असतो तर ते ठिकाण दर्शवण्यापूर्वी त्याच्या पूर्वी टू हे प्रिपोजिशन घेत असतात. सो म्हणून आपल्याला घ्यावं लागतं आय विल गो टू मुंबई. म्हणजे बघा आपण ला शब्दासाठी नंबर 1 लिहिते मी इथं, ला साठी आपण टू लिहिलं, मुंबईसाठी मुंबई हा 1 नंबर शब्द लिहिला, मुंबई 2 नंबर लिहिला आणि 3 नंबरला लिहायचा उद्या शब्द. म्हणजे पहा आपण कशा पद्धतीने जातो आहोत. फर्स्ट लास्ट लिहिलं, त्यानंतर आपण राईट कडून लेफ्ट कडे जातो आहोत. बघा मी बाण दाखवलाय, इकडून इकडे यायचं, म्हणजे उद्याचा शब्द आधी नाही लिहायचा, मुंबईचा शब्द आधी नाही लिहायचा, तर आधी ला शब्द लिहायचा. ला साठी टू, नंतर मुंबई आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा शब्द आय विल गो टू मुंबई उद्या. उद्या म्हणजे टुमारो. ओके, सो हे झालं आपलं वाक्य. क्लिअर. सो दिस इज द ट्रिक. ही आहे बाकीला ट्विस्ट. आपण ट्विस्ट काय घेतला इथे, आपण उलटा आलो. हा ट्विस्ट आहे इंग्रजी मधला, की आपण मराठीतून लिहित असताना आपण डावीकडून उजवीकडे जातो, इकडून असं लिहितो आपण. पहिले हा शब्द लिहावा लागतो, मग हा, मग हा, मग हा, म्हणजे 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपण जातो. पण इंग्लिश मध्ये तसं नसतं. सो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणखी आपण काही उदाहरणं घेऊन बघूया कशा पद्धतीने असते. आता जसं बघा मुंबई भारताची राजधानी आहे. आपला रूल काय सांगतो, पहिला स्टेप काय आहे आपली, आता ही स्टेप नंबर 2 आहे. पहिली स्टेप आपल्याला सांगते फर्स्ट लास्ट. सो मुंबई आणि आहे, सो इथे लिहिते मी मुंबई. ओके, आहे, आहे साठी आपल्याला काय लिहावं लागेल, इज. सो फर्स्ट लास्ट हे शब्द सुरुवातीला घेतले आपण, पहिला स्टेप सांगितल्याप्रमाणे मुंबई इज. आता आपल्याला हा शब्द पहिले लिहायचा आहे, हा नाही. जनरली विद्यार्थी काय करतात, भारतासाठी इथं इंडिया शब्द लिहितात आणि पुन्हा राजधानीसाठी कॅपिटल लिहितात. म्हणजे ते असं लिहितात पहा, मुंबई इज इंडियाज, आहे ना, इंडिया किंवा इंडियाज आणि कॅपिटल. सो हे वाक्य जे आहे तर काही वेळेस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य करेक्ट येईल, परंतु ते सगळीकडे येत नाही. आणि आपल्या रूल्स नुसार आपण पाहू कशा पद्धतीने करायचं. तर राजधानी असं लिहा, ऍक्च्युअली हे वाक्य याही पद्धतीचं करेक्ट येतं, पण असे काही कमी असतात की जे सरळ जरी गेलं तरी ते करेक्ट येतात वाक्य. ओके, सो मुंबई इज, त्यानंतर आता राजधानी म्हणजे आपल्याला राईट टू लेफ्ट जायचं आहे. सो म्हणून आधी राजधानीचा शब्द लिहूया, इज द. कॅपिटल आहे, राजधानी आहे, त्यापूर्वी द लिहित असतात, इज द कॅपिटल. आता पहिले लिहायचे भारताची, ची, चा, ची, चे लिहित असताना ऑफ शब्द वापरत असतो आपण, है ना. माझी मैत्रीण तसं आपण माय फ्रेंड म्हणतो. सो तशा पद्धतीनं आपल्याला समजा म्हणायचं आहे भारताची, तर ऑफ इंडिया असा शब्द लिहावा लागतो. सो इज द कॅपिटल ऑफ इंडिया. चा, ची, चे असा अर्थ येत असेल तर त्यावेळेस आपल्याला ऑफ शब्द लिहावा लागतो. सो आपण बघा हा नंबर 1 ला शब्द लिहिला, ची साठी नंबर 2 ला शब्द लिहिला आणि भारत साठी आपण नंबर 3 ला शब्द लिहिला. म्हणजे आपण राईट कडून आपण लेफ्ट कडे इंग्लिश मध्ये शब्द लिहिले. हा आहे ट्विस्ट. एकदा जर ही मेथड समजून घेतली तुम्ही, या मेथडनी जर तुम्ही वाक्य बनवून पाहिले तर तुम्हाला अगदी मनाने सुद्धा कोणतेही वाक्य करता येतील. आणि मग हाऊ टू राईट एनी आन्सर इन इंग्लिश हा प्रश्न तुमचा चुटकीसरशी सुटणारा आहे. फक्त सुरुवातीला अशी लिहून प्रॅक्टिस करा, एवढी प्रॅक्टिस करा, एवढे वाक्य लिहून काढा, 40-50 वाक्य या पद्धतीने लिहून काढा आणि मग तुम्ही अगदी विचार करायला लागाल, तसतसं तुम्हाला ते वाक्य इंग्रजीमध्ये आपोआप जमायला लागेल. आता पहा, मी आता इंग्रजी शिकत आहे. समजा टेन्सचे वाक्य आले तर मग ही मेथड लागू होते का, तर यस स्टुडंट, टेन्सच्या वाक्यांसाठी सुद्धा ही मेथड लागू होते. सो मी आहे, फर्स्ट अँड लास्ट. सो मी आहे साठी लिहूया एम. ओके, आता
पहिलं द्यायचंय ट्विस्ट. ट्विस्ट म्हणजे काय कराल, राईट कडून लेफ्ट कडे जायचं आहे. सो दिस इज राईट, राईट कडून लेफ्ट कडे जायचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बघा, जशी इथे दिसेल तुम्हाला आज, आता असा जर टाइम दाखवणारा शब्द आला, काल, उद्या आहे ना, सकाळपासून, सो असे हे टाइम दर्शक शब्द असतात. हे टाइम दर्शक शब्दाची जी ट्रिक आहे ती अशी आहे बघा, आपण ह्या ट्विस्ट मध्ये पण तो रूल येतो. आणि याचा अजून एक महत्वाची ट्रिक आहे ती म्हणजे टाइम हा नेहमी शेवटी लिहायचा असतो. टाइम दर्शक शब्द जे आहे ते जनरली सर्वसाधारणपणे टाइम दर्शक शब्द हे शेवटी येतात. ओके, जनरली म्हणते आहे, काही वाक्यांमध्ये ते शेवटी येणारही नाही, परंतु बहुतेक साऱ्या वाक्यांमध्ये हे शब्द शेवटी येतात टाइम दाखवणारे. जसं बघा इथं आता, आता मी आता इंग्रजी शिकत आहे. सो आता जो आहे तो टाइम दर्शक शब्द आहे. मग मी काय रूल सांगितला, ट्रिक काय सांगितली, टाइम दर्शक शब्द सगळ्यात शेवटी लिहायचा आहे आपल्याला. म्हणजे 1 2 3 या पद्धतीने सुद्धा तो शेवटीच येतो. क्लिअर. आता शिकत आहे हा 1, इंग्रजी 2 आणि आता 3. जर आपण अशा पद्धतीने राईट कडून लेफ्ट कडे आलो तरी सुद्धा आपण लिहितो बघा, शिकण्यासाठी आय एम लर्निंग. ओके, शिकत आहे, लर्न. सो शिकण्याची ऍक्शन चालू आहे म्हणून आय एम लर्निंग इंग्लिश. ओके, आय एम लर्निंग इंग्लिश, 2 नंबरला इंग्लिश शब्द. आणि आता, आता हा शेवटी शब्द आहे आणि या रूल नुसार सुद्धा हा टाइम दर्शक आहे, त्यामुळे तो शेवटी लिहायचा आहे. सो आय एम लर्निंग इंग्लिश नाव. आता, आता मी इंग्रजी शिकत आहे. सो पहा, याच पद्धतीने टेन्सचं कोणतंही वाक्य जरी असेल तरी सुद्धा तुम्ही याच नियमाने तुम्ही इंग्रजीमध्ये ते वाक्य करू शकता. सो पहा, आता तुमच्या लक्षात आलं असेल, लहान मुलं असोत मोठे मुलं असोत, फक्त तुम्हाला गरज कशाची आहे, तुम्हाला इंग्रजीचे शब्द माहित असले पाहिजेत. तुम्हाला इंग्रजी भलेही फारसं येत नसेल, पण ही ट्रिक जर तुम्हाला सांगितली आणि अशा पद्धतीने प्रत्येक शब्द मी इंग्रजी सांगितला की मी हिला आय वापरावं लागतं, शकण्यासाठी कॅन वापरावं लागतं, असे जर मी तुम्हाला शब्द दिले लिहून, तुम्ही लहान मुलांना शब्द द्या या पद्धतीनं आणि मग अशा पद्धतीचं वाक्य द्या, त्याला सांगा ही ट्रिक आणि प्रत्येक शब्द सांगा. मी साठी आपण काय घेणार, आय घेणार. कॅन साठी आपण काय, सॉरी, शकण्यासाठी आपण काय घेऊ शकतो बाळा, कॅन घेऊ शकतो आपण. बोलण्यासाठी आपण काय घेऊ शकतो, स्पीक घेऊ शकतो, है ना. सो असे शब्द त्याला द्या. इंग्रजीसाठी इंग्रजी, तुझ्यासारखं, सारखेसाठी लाईक शब्द, तुझ्यासारखा. सो यू, यू म्हणजे तू किंवा तुझ्यासारखा. सो अशा पद्धतीचा प्रत्येक शब्द जर तुम्ही लिहून दिलात, इंग्रजी न येणाऱ्याला पण हे शब्द असे मी लिहून दिले आणि त्यांना म्हणलं आता हे वाक्य करा बरं आणि त्यांना ही ट्रिक सांगितली, तर ते नक्कीच हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतात. विचार करा, जर अडाणी व्यक्ती, इंग्रजीतलं काही न माहिती असणारी, अडाणी म्हणणार नाही पण इंग्रजी काही न येणारी व्यक्ती सुद्धा जर असे शब्द दिल्यावर इंग्रजी वाक्य करू शकत असेल तर तुम्ही का नाही, आहे की नाही. म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला की हा इंग्रजीच्या जगातला एक क्रांतिकारक व्हिडिओ आहे जो की तुम्हाला कुठेच सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला हा शेअर करा, प्रत्येकाला. मग ते एक्झाम, कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थी असोत का अगदी स्कूल लेवलचे विद्यार्थी असोत, तुम्ही प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येकाने हे बेसिक या पद्धतीने जर शिकलं तर त्यांना नक्कीच इंग्रजीमध्ये कोणतंही वाक्य लिहिता येणारच आहे. ओके, सो बघा आता हे कसं करायचं मग, शकणे. सो मी लिहून दिलं तुम्हाला आता, शकण्यासाठी कॅन येतं. सो आय, शकण्यासाठी कॅन, आय कॅन. बोलण्यासाठी स्पीक. सो आय कॅन. आता हे फर्स्ट लास्ट वर्ड घेतला आपण, ठीक आहे, फर्स्ट लास्ट. आता सेकंड स्टेप बाकीला ट्विस्ट. सो ट्विस्ट तुम्हाला माहिती आहे, ट्विस्ट या पद्धतीचा आहे. मग काय करावं लागेल, यासाठी पहिला हा शब्द लिहायचा आहे, इंग्रजी 2 नंबर लिहायचा आहे. आता बघा ह्याच्यात तुझ्या आणि सारखं 2 शब्द आहेत, तुझ्या आणि सारखं. सो सारखं साठी एक शब्द येईल आणि तुझ्यासाठी 4 नंबर. बघा या पद्धतीने आपल्याला शब्द लिहावे लागतील. आय कॅन, बोलण्यासाठी स्पीक, आय कॅन स्पीक इंग्लिश, 2 नंबरचा शब्द लिहिते मी, आय कॅन स्पीक इंग्लिश. सारखं, सारखंसाठी आपण म्हणतो लाईक, लाईक. आणि तुझ्यासाठी येईल लाईक यू, आय कॅन स्पीक इंग्लिश लाईक यू. मी तुझ्यासारखं इंग्रजी बोलू शकते. म्हणजे बघा कॅन, कुड, शुड, शाल, विल यासारखे किंवा शुड, ऑट
आहे जो मी तुम्हाला सांगितलेला, की 24/7 जो रूल सांगितलेला आहे त्यामधले जे 24 सर्व वर्ड्स आहेत ते, आणि टेन्स मधलं कोणतंही वाक्य, कोणत्याही वर्ब सोबत कोणतंही वाक्य येऊ द्या, यू कॅन राईट इट, यू कॅन ट्रान्सलेट इट इन इंग्लिश. तुम्ही ते मराठीतून इंग्रजीमध्ये नक्की ट्रान्सलेट करू शकता. आता बघूया, ती भविष्यात डॉक्टर बनेल. सो आता प्रत्येकासाठी शब्द, ती साठी शब्द माहिती आहे तुम्हाला. बनेल साठी शब्द आपण घेत असतो विल बी. ओके, एखादी गोष्ट आपण करतो, पुढे आपण होणार आहोत, तर बनेल, करेल. सो त्यासाठी आपण विल, आणि इथे डॉक्टर बनेल म्हणजे कुठलं तरी प्रोफेशनली आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण विल बी घेतो. सो त्यासाठी बघा, आता ती साठी येईल सब्जेक्ट शी, बनेल साठी घेणार आपण विल बी. फर्स्ट लास्ट शब्द घेतोय आपण, पहिली स्टेप आपली फर्स्ट लास्ट शब्द घेतला आपण, सी विल बी. आता पहिला शब्द आपल्याला हा घ्यावा लागेल कारण आपला ट्विस्ट आहे आता बाकीला. सो डॉक्टर हा पहिला शब्द असेल. आता भविष्य आणि तर भविष्यात तो साठी 2 नंबर आणि भविष्यासाठी 3 नंबर. अशा पद्धतीने शब्दाची विभागणी करावी लागेल. म्हणजे हे शब्द थोडेसे फोड जे आहे ती तुम्ही समजून घ्यायची की भविष्य वेगळा शब्द आहे, भविष्यात तो आत, भविष्याच्या आत असा शब्द आलेला आहे म्हणजे भविष्यात, तर हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. सो बघा, सी विल बी डॉक्टर, सी विल बी अ डॉक्टर. ओके, सी विल बी अ डॉक्टर. केव्हा? तो भविष्यात, भविष्यामध्ये, म्हणून डॉक्टर इन फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्य. सी विल बी अ डॉक्टर इन फ्युचर. ओके, सो अशा पद्धतीने आपण कोणतंही वाक्य असेल तरी ते आपण ट्रान्सलेट करू शकतो. आता बघा, जर समजा खूप खूप मोठीच वाक्य आली, मग आता हे मोठे वाक्य कसे बरं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करावेत? लहानच करताना प्रॉब्लेम येतो, तर मोठे वाक्य दिल्यावर तर मग फॅफॅच उडते, आहे की नाही? सो डोंट वरी, आता तुम्ही नक्कीच घाबरणार नाही आहात. तुम्हाला वाक्य हे नक्कीच इंग्रजीमध्ये करता येत असतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक जरूर करणार आहात, ऑलरेडी केलेलंही असणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक कशा वाटल्या, हेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही ट्रिक एवढी चांगली आहे आणि एवढी युजफुल आहे की माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या जवळचे फ्रेंड सर्कल, रिलेटिव्ह यांना प्रत्येकाला हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण मराठीमध्ये आपल्याकडे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं कशा पद्धतीने आपण इंग्रजी ट्रान्सलेट करावं. सो रिक्वेस्ट आहे, तुमच्या हातून सुद्धा एक चांगली गोष्ट घडेल की तुम्ही जर हा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीला शेअर केलात तर त्याला हे अशा सोप्या पद्धतीने इंग्रजीमध्ये लिहायला येईल आणि कदाचित त्याचं भविष्य सुद्धा घडू शकेल. सो नक्की हा व्हिडिओ शेअर करा. सो बघा, आता असं मोठं वाक्य आलेलं आहे बघा. आता मला माहिती आहे की तू खूप प्रामाणिक आहेस. मोठे वाक्य आलं की भीती वाटते, पण सी हिअर, आता हे मोठं वाक्य आहे परंतु इथे 2 वाक्य एकत्र जोडलेली आहेत. मग हे वाक्य ट्रान्सलेट करणं काहीच अवघड नाही. बघा कसं, आता मला माहिती आहे एवढं वाक्य आहे. ओके, सो मला साठी आय, फर्स्ट लास्ट घेऊया आधी. ओके, माहिती आहे याच्यासाठी शब्द येतो नो. शब्द फक्त माहिती पाहिजेत, नसतील तर कोणीतरी सांगणारी व्यक्ती पाहिजे, मग तुम्ही सहज ट्रान्सलेट करू शकता. माहिती आहे साठी शब्द आहे नो, दोन्हीला एकत्रित शब्द आहे नो. सो मी इथे घेतला आय नो. आता की हा जोडणारा शब्द आहे, सो त्यासाठी आपण घेत असतो दॅट. आता काही अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला हळूहळू शिकता, तुम्ही शिकू शकता की यासाठी काय असं अडलं तर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीची मदत घ्या, चांगल्या टीचर्सची मदत घ्या, चांगलं ज्यांना इंग्रजी येतं त्यांची मदत घ्या आणि तुम्ही शिकू शकता. सो आय नो दॅट. आता त्याच्यानंतर इथून एक वाक्य सुरू होतं पहा, तू खूप प्रामाणिक आहेस. ओके, सो आता इथून पुन्हा फर्स्ट लास्टची ट्रिक वापरायची, तू आहेस. सो यू आर. ओके, खूप प्रामाणिक. समजा श्रीमंत म्हणलं तर रिच लिहायचं, खूप श्रीमंत म्हणलं की व्हेरी रिच. ओके, सो अशा पद्धतीने व्हेरी सहित आपल्याला ऍडजेक्टिव्ह जे आलेलं आहे ते घ्यावं लागतं. सो यू आर व्हेरी ऑनेस्ट. आय नो दॅट यू आर व्हेरी ऑनेस्ट. सो अशा पद्धतीचं मोठं वाक्य आलं तरी डोंट वरी, आणि मोठ्या वाक्यांचं सुद्धा तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता. आता बघूया हे वाक्य,
तो त्याच्या मित्रांसोबत मैदानावर खेळत होता. करा बरं काउंट. 1 2 3 4 5 6 7 8. 8 शब्द होत आहेत. असू द्या, हरकत नाही. बघा कसं करायचे. चला. तो होता. आता होता पण काय करत होता? सो खेळत होता. हे दोन गोष्टी आपण लक्षात घेऊया. होता फर्स्ट अँड लास्ट. पहिले फर्स्ट लास्ट लिहूया. तो साठी ही, होता होतासाठी वॉज, ही वॉज आहे ना. त्यानंतर आता बाकी सोबत ट्विस्ट करायचं आहे. 1 2 3 4 आणि सोबत मध्ये खेळत वगैरे याच्यासाठी काही शब्द. सो यासाठी 1 इकडून इकडे जायचं आहे आपल्याला, म्हणजे उजवीकडून डावीकडे 1. आता वर, वर साठी 2, कारण मैदान आणि वर असे 2 शब्द आहेत. सो वर साठी 2 नंबर, मैदान साठी 3 नंबर. मित्रांसोबत, मित्र वेगळा शब्द आहे, सोबत वेगळा शब्द आहे. सो सोबत साठी 4, मित्र साठी 5 आणि त्याच्या. सो एवढं मात्र आहे की त्याच्या मित्रांसोबत हा आपल्याला एकत्र शब्द घ्यावा लागतो, जो की लास्टला येतो. बघूया. ही वॉज खेळणे. आता याच्यात ऍक्शन जी आहे ती चालू आहे. खेळत होता, ऍक्शन चालू आहे, त्यामुळे फक्त प्ले नाही लिहायचं. ऍक्शन चालू असेल तर त्याला ING लावावं लागतो. अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकत राहा, म्हणजे तुम्हाला मोठाले वाक्य पण बनवता येतील. ही वॉज प्लेइंग. कुठे खेळतोय? वर, मैदानावर. ऑन द, मैदानासाठी शब्द ग्राउंड, ऑन द ग्राउंड. ही वॉज प्लेइंग ऑन द ग्राउंड. सोबत, सोबत म्हणजे विथ, विथ म्हणजे च्या सोबत, सोबत कुणाच्या? मित्रांसोबत. ही वॉज प्लेइंग ऑन द ग्राउंड विथ, कुणाचे मित्र आहे? त्याचे मित्र आहेत, म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागेल विथ हिज फ्रेंड्स. ओके. सो त्याचा, त्याची, चा, ची, चे या अर्थाचे जेव्हा शब्द येतील त्यावेळेस हे 2 शब्द एकत्र घ्यायचे असतात, हे लक्षात घ्या. यावर एक स्पेशल व्हिडिओ नंतर तुम्हाला नक्कीच करून देईल मी, जिथे ते तुम्हाला समजत नाही की एखाद्याच्या सोबत असेल, चाचीचे अर्थ असेल, तर अशा अर्थाचे शब्द किंवा वाक्य जे आहेत ते आपण कसे बनवायचे, त्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी नक्की घेईल. जसं की इथे आपल्याला समजत नाही विथ आहे, हिज फ्रेंड्स घ्यावं का फक्त फ्रेंड्स घ्यावं. सो यावर व्हिडिओ मी नक्कीच लवकरच बनवेल, जेणेकरून तुम्हाला तो भाग पण खूप सोपा जाईल. सो स्टुडंट बघा, तुम्हाला ही कशा पद्धतीची ट्रिक वाटलेली आहे मला माहिती आहे, तुम्हाला ती नक्कीच आवडलेली असणार आहे. सो मी तुम्हाला इथे काही वाक्य देते आहे. बघा, बघूया आपण काही आणखी वाक्य. सो सी हिअर. सपोज वाक्य असेल, मी उद्या पुण्याला जाईल. मी उद्या पुण्याला जाईल. क्लिअर. नेक्स्ट. आता आपण आणखी एक वाक्य बघूया. इथे मोडते आणि इथे लिहिते मी काल उदास होते कारण माझी आई माझ्यासोबत नव्हती. माझ्यासोबत नव्हती. ओके. सो नव्हती म्हणजे आहे साठी आपण जेव्हा शब्द घेतो, नव्हती माझ्यासोबत नव्हती म्हणजे आपल्याला इथं वॉज नॉट घ्यावं लागेल, लक्षात घ्या. सो इथे आपण नव्हती साठी शब्द घेणार वॉज नॉट. कदाचित उदास साठी शब्द येत नसेल तुम्हाला, तर आपण सांगते मी तुम्हाला अपसेट शब्द. सो बाकी सर्व शब्द तुमच्या परिचयाचे आहेत. सो तुम्हाला हे वाक्य नक्कीच करता येणार आहे इंग्लिश मध्ये. सो हे 2 वाक्य जे आहे ते 2 वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये याचे आन्सर पाठवायचे आहेत. आणि समजा हे वाक्य तुम्हाला करताना जर अडचण आली तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि लिहित पहा. आणि हा व्हिडिओ पाहणं झाल्यावर पुन्हा हे सोडवून पहा आणि मला कमेंट करा. हे वाक्य जर तुम्हाला बनवता आले दोन्हीच्या दोन्ही, तर समजायचं तुम्ही की तुम्हाला ही पूर्ण ट्रिक समजलेली आहे. आणि मग तुम्ही कोणतेही वाक्य धडाधड इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकणार आहात.
किंवा कोणतंही उत्तर जरी लिहायचं असेल, आपण याच पद्धतीने इंग्लिशमध्ये उत्तर लिहितो, मराठीमध्ये विचार करतो, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. सो हीच मेथड आपण फॉलो करत असतो. सो आणखी तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन आन्सर घेऊन सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तोही मी तुम्हाला लवकरच अपलोड करेन. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला 2 वाक्य जरूर कमेंट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे का. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.